नमस्कार मैत्रिणींनो, मी मोनिका आणि मोनिका ब्लाउज कटिंग अँड स्टिचिंग या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। मैत्रिणींनो, मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणले होते की मी ब्लाउजचं पेपर कटिंग दाखवले, कारण की एका ताईंची मला कमेंट होती की ताई सगळेजण मला म्हणजे सगळे जे यूट्यूबमध्ये जे भरपूर असे काही क्रिएटर आहेत किंवा जे यूट्यूबमध्ये जे व्हिडिओ बनवतात त्या ताई काय करतात, मोठ्या मापाचे ब्लाउज कटिंग करून दाखवतात आणि 30, 28, 32 या छातीच्या मापाचे ब्लाउज कटिंग करत नाही। तर तुम्ही मला समजल अशा भाषेत आणि खूप सोप्या पद्धतीने मला तुम्ही ते कटिंग करून दाखवा। तर मी त्या ताईंसाठी व्हिडिओ पण बनवलाय, कटिंग दाखवलेली आहे 32 छातीच्या मापाची। आणि जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिला नसेल तर मी काय करेल, तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक देईल, तुम्ही तिथे जाऊन तो व्हिडिओ पण पाहू शकता। पण तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं की मी तुम्हाला फक्त आता पेपर कटिंग सांगणार आहे आणि पेपर कटिंग तर मी दाखवली, पण तुम्हाला त्या मापाचा ब्लाउज पण मी आज कटिंग करून दाखवणार आहे। कारण की 32 छातीच्या मापाचा ब्लाउज आहे, ज्या पद्धतीने आपण कटिंग केलेली आहे तेच पेपर पॅटर्न ठेवून आपण काय करणार आहोत, आता ब्लाउज कटिंग करणार आहे। त्या अगोदर मी तुम्हाला अस्तर आणि जो ब्लाउज पीस आहे तो दाखवते आणि जे आपण पॅटर्न आपण त्या कालच्या मागच्या व्हिडिओमध्ये जे आपण कटिंग केलं की नाही ते पण दाखवते, म्हणजे तुम्हाला पण विश्वास बसला पाहिजे ना। ब्लाउज कटिंग करताय पण ब्लाउज म्हणजे पेपर कटिंग करतायत पण ब्लाउज कटिंग का नाही करत, अस्तर कटिंग का नाही करत, हा पण काही मैत्रिणींचा प्रश्न असतो का तुम्ही फक्त आम्हाला दाखवण्यासाठीच पेपर कटिंग करता। तर तसं काही नसतं। तर मी आता ती जी पेपर कटिंग होती की नाही तुम्हाला समजेलच, ती पेपर कटिंग ठेवून मी आता हा ब्लाउज कटिंग करणार आणि ते पण मी तुम्हाला त्या पेपर कटिंग मध्ये ना फक्त फ्रंट पार्ट मी कटिंग करून दाखवलं होतं, पण आता मी तुम्हाला बॅक पार्ट कटिंग करून परत फ्रंट पार्टचा साइड पॅटर्न, कटोरी, क्रॉस पट्टी, बाही हे सगळं मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर कटिंग करणार आहे, ते पण अस्तरवर। तर हा व्हिडिओ मैत्रिणींनो शेवटपर्यंत पहा, खूप महत्त्वाचा आहे आणि खूप महत्त्वाच्या टिप्स पण आहेत। काही गोष्टी अशा असतात की त्या आपल्याला माहित नसतात, त्यामुळे आपला ब्लाउज चुकतो। तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि पाहिल्यानंतर तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा। बेल आयकॉनचं बटन का दाबायचं, तर मी जेव्हा नवीन व्हिडिओ टाकेल तोपर्यंत सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत तो पोहोचेल, यासाठी तुम्ही बेल आयकॉनचं बटन दाबा। आणि ह्या व्हिडिओला मैत्रिणींनो लाईक करायला विसरू नका, कारण की हा पण व्हिडिओ बनवणं काही सोपं नसतं, खूप अवघड असतं। व्हिडिओ बनवण्यामध्ये 4 तास आपले वायाला जातात, वायाला म्हणजे 4 तास लागतात व्हिडिओ बनवण्यासाठी। तर प्लीज लाईक आपल्या ह्या लाईव्हला नाही, लाईव्ह तर नाही म्हणता येणार, आता आपला हा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला तुम्ही काय करायचंय, प्लीज लाईक करायला विसरू नका। आणि मुख्यत्वे म्हणजे मला काय म्हणायचं, मला शिकायला मिळालं पाहिजे काहीतरी। हे जे गोष्टी असतात ना, आम्ही जे व्हिडिओ बनवतो त्या व्हिडिओतून माझं एक मत असतं की तुम्हाला काहीतरी शिकायला मिळावं। त्यासाठी मैत्रिणींनो मी आजचा जो व्हिडिओ आहे तो खास तुमच्यासाठी आहे। मुख्यतः म्हणजे काय, आज आहे सोमवारचा, श्रावण महिन्यातला सोमवारचा पहिला दिवस, कारण की ह्या दिवसाची तुम्ही चांगली सुरुवात करा। उपवास असेल तुम्हालाच, मला पण उपवास आहे आज सोमवारचा। तर मैत्रिणींनो चला आपण काय करू, आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू। प्लीज हा व्हिडिओ तुम्ही काय करायचा आहे, लास्टपर्यंत नक्की पाहायचा आहे। आणि तुम्ही आज दाखवते मी ब्लाऊज, तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं ब्लाऊज आणि ह्या व्हिडिओ पण मध्ये मी दाखवते। तर हा पहा, हा आहे ब्लाऊज, काठपदराचा ब्लाऊज आहे। आपण याचा अस्तर कटिंग करणार आहोत आणि ब्लाऊज पीस पण कटिंग करणार आहे। त्यानंतर ही जी पेपर कटिंग आपण त्यामध्ये काढली होती ती पेपर कटिंग आहे, 12.5ची उंची आहे आणि ह्या पद्धतीचा हा आपण पेपर कटिंग काढलेला आहे। पुन्हा एकदा मैत्रिणींनो, तुम्ही जर ही पेपर कटिंग कशी काढली ती पाहिली नसेल तर मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन पहा किंवा ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्या व्हिडिओच्या मी त्याची लिंक देईलच। चला मग आजच्या ह्या छानशा आपल्या ह्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा मैत्रिणींनो, हा आहे आपण कटिंग केलेला पॅटर्न, त्यानंतर हे आहे अस्तर, हा आहे ब्लाऊज पीस। आता अगोदर आपण अस्तर कटिंग करू हे पॅटर्न ठेवून, आणि ह्या पॅटर्न मध्ये बॅक साइड कटिंग नाहीये, कारण की तो आता कसा कटिंग करायचं ते आपण डायरेक्ट अस्तरवर पाहूया। हे पॅटर्न ठेवून जी क्रॉस पट्टी आहे ती न ठेवता आपण किती इंचाची क्रॉस पट्टी काढायची ते पण मी सांगणार आहे। तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा। आणि त्याचबरोबर अस्तर कटिंग झाल्यानंतर, आणि याच्यामध्ये स्लीव्ज पण कटिंग नाहीये, तर स्लीव्ज पण कटिंग कशी करायची ते आज आपण पाहायचंय। आणि त्यानंतर आपण हेच पॅटर्न ठेवून, म्हणजे हे अस्तरचं आपण जे कटिंग करेल ना ते ठेवून हे ब्लाऊज कटिंग करायचे। तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि पटपट काय करूया, आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात पण करू आणि तुम्हाला समजून पण सांगते कशा पद्धतीने आपण हे ब्लाऊज कटिंग करायचे ते। तर चला मग काय करते, मी अस्तर अगोदर ओपन करून घेते।
आता हे अस्तर तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित मी ठेवून घेतलेले आहे, म्हणजे आथरून घेतलेले. आता आपण काय करू, अगोदर बॅक साइड कटिंग करून घेऊया. आता ह्या बॅक साइड मध्ये काय करायचं हे पाहू शकता मैत्रिणी. अगोदर एक खालच्या बाजूने सरळ रेष आखून घ्यायची आणि त्याच्यावर आपल्याला ब्लाऊजची उंची टाकून घ्यायची. आपल्या ब्लाऊजची उंची किती होती, 12.5 इंच. मग आपण किती घ्यायची आहे, 13.5 इंच. अगोदर बॅक साइडचा पॅटर्न आपण जी पाठीचा भाग आहे ना तो कटिंग करून घ्यायचा आपल्याला. 12.5 मध्ये 1 इंच ऍड करा, 13.5 इंच. त्यानंतर आता ब्लाऊजची घडी किती आपली, तर पूर्ण घडी आपली 9.5ची आहे, म्हणजे आपलं 8 इंच फिटिंगचं माप, 1.5 इंच शिलाई मार्जिन, असं आपलं 9.5 इंचाची पूर्ण घडी आहे. मग आपण अगोदर 9.5 इंचाच्या घडीचा बॉक्स आखून घ्यायचा आहे. इथं उंची पुन्हा एकदा उंची आखून घ्यायची व्यवस्थित, म्हणजे आपल्याला बॉक्स आपला एकदम व्यवस्थित आखला जाईल. तर हा इथं आपली घडी, इथं आपल्या ब्लाऊजची उंची. अशा पद्धतीने अगोदर आखून घ्यायचं. आता ह्या ब्लाऊज साठी मी मागच्या पण व्हिडिओ मध्ये दाखवलं होतं की ज्याचं पण शोल्डर घेतलं समोरच्या भागाचं ते 5.5 इंच घेतलं होतं. मग इथं पण 5.5 इंचाचं शोल्डर घ्यायचंय पाठीमागच्या भागाला. आता हे पण शोल्डर 5.5 इंचाचा असं पॉइंट आखून घ्यायचाय. आणि आपण जो मोंढा घेतला होता तो किती घ्यायचा आपल्याला, 5.5 इंच. बरोबर. तर 5.5 इंचाचा मोंढा आणि 5.5 इंचाचं शोल्डर. आता तुम्ही याला ना जो पाठीचा भागाचा जो मोंढा आहे तो किती इंचावरून वाढवता काय बघा. आता आपण काय जण काय करतात, 1.5 इंचावरून वाढवतात, बरोबर की नाही. पण कधी कधी काय होतं, 1.5 इंचावरून वाढवल्यानंतर पाठीमागं नाही असं इथं काय होतं, घोळ पडतो. मग आपण काय करूया, आता 1.25 इंचावरून वाढवून घेऊया. म्हणजे हा पाठीमागच्या मोंढ्याचा जो आकार आहे तो किती घ्यायचा आहे, 1.25 इंचावर. याच्यामुळे काय होणार आहे, जे पाठीमाग आपल्या मोंढ्याला काय होतो, फुगा बिगा येतो ना, तो फुगा येणार नाही. अशा पद्धतीने पण आखून घ्यायचे. हे पा अशा पद्धतीने आखून घ्यायचे. आता हा आपली बॅक साइड रेडी झालेली. आता जो गळा आहे तो पण दाखवते कशा पद्धतीने आपल्याला गळा कटिंग करायचा आहे. आता वरच्या गळ्याची रुंदी किती घ्यायची आपल्याला, 2.25 इंच. बरोबर. आणि खालच्या गळ्याची रुंदी मी कशी आता गळा कटिंग करणार ते पण पहा मैत्रिणींनो. आता हा गळा आहे की नाही, आता गळा चेक करून घ्यायचा किती आहे, 3.5 इंच. मग काय करायचं, इथं 1.5 इंच सोडून द्यायचं शिलाईसाठी. परत 3.5 इंच इथं पॉइंट घ्यायचा आणि त्याच्यावर परत 1.5 इंच सोडून द्यायचं शिलाईसाठी. आणि खालच्या बाजूनी वरच्या बाजूनी 2.25 ची गळा रुंदी घेतली की नाही, मग खालच्या बाजूनी आपल्याला 2.5 इंचाची गळा रुंदी घ्यायची. आणि याचा करायचा आपल्याला एक चौकोन तयार. आता हा जो चौकोन आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या पण, म्हणजे तुम्हाला डिझाईनचा गळा कटिंग करायचा असेल किंवा गोल गळा, चौकोनी गळा, जर तुम्हाला याच्यात चौकोनी गळा कटिंग करायचा असेल ना, इथं आपण 2.5 इंच घेतलंय ना, तिथं 2.25 इंच घ्यायचं. म्हणजे जिथे वर 2.25 खाली पण 2.25 इंच घ्यायचं. आणि जर दुसरा वेगळा नवीन गळा कटिंग करायचा असेल तर 2.5 इंच घ्यायचं, किंवा गोल गळा कटिंग करायचा असेल तर 2.5 इंच घ्यायचं. आता इथं मला डिझाईनचा गळा कटिंग करायचा आहे त्याच्यामुळे मी फक्त तुम्हाला चौकोन आखून दाखवलेला आहे. आता आपण काय करूया, जे साइड पॅटर्न कटोरी आहे ना ती व्यवस्थित ठेवून घेऊ, म्हणजे तुम्हाला पण समजेल की आपण आता हा बॅक साइड तर समजून घेतलेलाच आहे तुम्ही कशा पद्धतीने आखायचा आहे. जर तुमच्या मागं मोंढ्याच्या इथं जर फुगा येत असेल तर हा जो आकार आहे ना तो अजून थोडासा कमी, तुम्ही 1 इंचा सुद्धा आकार देऊ शकतात, गोल आकार. तर आता आपण काय करू, हा साइड पॅटर्न आहे तो व्यवस्थित ठेवून जसा आहे तसा आखून घ्यायचा आहे. व्यवस्थित म्हणजे आपल्याला आपण ज्या पद्धतीने आखलाय की नाही, कटिंग केलाय, व्यवस्थित मेजर घेतलंय, त्याच पद्धतीने व्यवस्थित जसा आहे तसा, थोडं सुद्धा जास्त होऊन द्यायचं नाही. ज्या पद्धतीने आपण कटिंग केलेली ना त्याच पद्धतीने एकदम व्यवस्थित तो आखून घ्यायचा आहे.
तर पहा साईड पॅटर्न पण आपण आखून घेतलेला आहे. आता आपल्याला काय आखायची आहे, बाही. बरोबर. आता बाहीसाठी मी काय करते, हे थोडंसं फिरवून घेते इकडून असं. इथं बाही आखायची आपल्याला, पण अगोदर आपण काय करू, बाकीचे भाग आखून घेऊया. व्यवस्थित दिसत असेल हो की नाही. तर आता आपण काय करू, इथं बाहीचा अगोदर उंची वगैरे टाकून घेते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता ह्या ब्लाऊजची बाही किती आहे ते पण सांगते. दंड घेरा आपला 5 इंच होता, बाहीची उंची किती ते दाखवून देते अगोदर. तर पहा मैत्रिणींनो, बाहीची उंची आहे 4.25 इंच. तर 4.25 इंचाच्या अगोदर आपल्याला काय करायचंय, फक्त अर्धा इंच जास्तीचं घ्यायचंय. अर्धा इंच जास्त घ्यायचं, नंतर वरती 4.25 इंचाचा पॉइंट आखून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि इथं आपल्याला काय काढायचंय, बाही कटिंग करायची. आता आपण इथं काय करू, इथं बाही कटिंगचा पॉइंट टाकून घेऊ अगोदर. कसं म्हणजे एक आपल्याला आयडिया येऊन जाईल. बाही कटिंग आपल्याला एवढी जागा लागते. त्यानंतर आपली ही क्रॉसपट म्हणजे ही कटोरी की नाही, ही कटोरी अशी सरळ नाही ठेवायची, आपल्याला अशी तिरकी ठेवायची. अशी तिरकी, कारण की हे हे ताणतं असं आपलं अस्तर आहे ना, ते ताणलं पाहिजे थोडंसं. त्यानुसार आपण काय करू, ही कटोरी तिरकी ठेवून घ्यायची आणि व्यवस्थित ज्या पद्धतीने आपण कटोरी आखलेली ना, त्याच पद्धतीने ती कटोरी आखून घ्यायची. एकदम व्यवस्थित आखली गेली पाहिजे मैत्रिणींनी. हे पा ज्या पद्धतीने आपण आखली त्याच पद्धतीने ड्रॉ करून घेतलेली. आता मी सांगितलं होतं तुम्हाला ही क्रॉसपट्टी. आता ही क्रॉसपट्टी आपण काय करूया, बाजूला ठेवूया. आपण वेगळी क्रॉसपट्टी काढूया. याच्यामध्ये मी किती इंचाची क्रॉसपट्टी काढणार आहे, इकडून 4 इंच. अशी आपली घडी आहे किती, 9.5ची. मग 9.5 पॉइंट घ्यायचा घडी, म्हणजे जी क्रॉसपट्टीची रुंदी, आणि इकडून घ्यायचा 3.5 इंच. ही झाली क्रॉसपट्टी. आता ही क्रॉसपट्टीला आकार कसा द्यायचा ते पहा. असा आकार देऊन घ्यायचा क्रॉसपट्टीला. एकदम परफेक्ट क्रॉसपट्टी बसणार याच्यामुळे. तर पहा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपण काय करायचंय, आपले पॅटर्न कटिंग करायचे. त्याचबरोबर सांगायचं एक राहिलं, आता मी जी बाही कटिंग करते ना, ती बाही कटिंग इतकी सोपी आहे ना, की तुम्ही एकदम डोळे झाकून तुमच्या ब्लाऊजची बाही कटिंग करू शकतात. तर ती बाही कटिंग कशी करायची, आणि तुमच्याकडे जर एक बाही कटिंग करून ठेवलेली असेल तर त्यानुसार पण तुम्ही बाही कटिंग ही करू शकता. छोटं माप असलं ना, आता ही बाही कटिंगची उंची किती आहे, 4.25ची की नाही, तरी सुद्धा तुम्ही भरपूर चांगल्या पद्धतीने मोठ्या मापाच्या बाही कटिंग करून छोटी बाही कटिंग करू शकतात. तर पहा मैत्रिणींनो, ही बाही कटिंग आहे माझ्याकडे. आता ही जवळजवळ कशी फाटली पहा. तरी सुद्धा आता ह्या बाही कटिंगवर आपण ह्या मापाची बाही कटिंग करते. आता काय करायचं, ही बाही कटिंगची उंची किती ते पण दाखवते तुम्हाला अगोदर. आता या बाही कटिंगची उंची किती आहे, 7.25 इंच. पण आता ही बाही कटिंग काय करायची, आपण आता हे उंचीचं पॉइंट टाकून घेतलं का नाही, ही बाही कटिंग अशी डायरेक्ट करायची, अशी ठेवायची. दोन्ही पण सेम अंतरावर आली पाहिजे अशा पद्धतीने ठेवायची. आणि ज्या पद्धतीने ही बाही आहे ना, त्याच पद्धतीने ती आखून घ्यायची. हे पहा अशी. या अशी आखल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला, कोणती तर पहा, ह्या बाजूने किती इंच आहे, 3 इंच आलं की नाही. मग ह्या बाजूने सुद्धा आपल्याला 3 इंच आलं पाहिजे. तर पहा एवढं कमी पडत होतं, मग तेवढं मी काय केलं, 3 इंच घेतलं. म्हणजे अशा पद्धतीने आपण बाही कटिंग ऍडजस्ट करू शकतो. जर आपल्याकडे एक बाही कटिंग अगोदरच कटिंग करून ठेवलेली असेल ना, त्याच्यावरून. आता छोटी असती तरी आपल्याला जमलं असतं, आता मोठी आहे तरी पण आपल्याला ती बाही कटिंग जमली पाहिजे. तर अशा पद्धतीने आपली बाही कटिंग पण झाली आहे. आता काय करू, आपण पटपट हे सगळे पॅटर्न आपण कटिंग करू. तर पहा मैत्रिणींनो, आपण काय करूया, हे सगळे पॅटर्न पटपट कटिंग करून घ्यायचे आपल्याला. आणि मी कशा पद्धतीने कटिंग करते ते पाहू शकता मैत्रिणींनो. ज्या पद्धतीने आपण आखून घेतलेलं आहे एकदम परफेक्ट, आणि त्याच पद्धतीने जसं आखले तसं कटिंग करून घ्यायचं आहे. जेणेकरून जर आपण व्यवस्थित कटिंग केलं नाही, कारण की आपलं हे लक्षात ठेवायचं
ज्यावेळेस आपण अस्तर कटिंग करत असतो त्यावेळेस ते आपण एकदम परफेक्ट मापानेच कटिंग केलं पाहिजे आणि खूप महत्त्वाची गोष्ट असते. आणि ते थोडं पण जास्त शिलाई म्हणजे बाजूने मार्जिन राहिलं नाही पाहिजे. आणि कारण की आपण जो पॅटर्न कटिंग केला आहे तो परफेक्ट मापाचा कटिंग केलेला आहे, त्याच्यामुळं काळजी घ्यायची आहे की आपण जे कटिंग करतो आहे ते जे आपण ज्या पद्धतीने आखलं आहे त्याच पद्धतीने ते जे मार्क केलेले आहे ना त्याच्यावरच ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. ह्या गोष्टींना खूप महत्त्वाच्या असतात मैत्रिणींनो. हा जो साईड पॅटर्न आहे त्याचा जरी एक बाजू तरी आपल्याकडून जास्त चुकून राहिली कटिंग करायची तरीसुद्धा आपला ब्लाऊज बिघडू शकतो. आणि समजा आता ही जी आपण आखताना काही ही खालची पट्टी आहे ती जर कटिंग केली नाही ना तर ब्लाऊज पण चुकू शकतो. म्हणजे अशा काही गोष्टी असतात की आपल्याला त्या माहीत नसतात आणि त्या व्यवस्थित डोकं चित्त जागेवर ठेवूनच आपल्याला ब्लाऊज कटिंग करावं लागतं. कारण की एकदा जर ब्लाऊज कटिंग झाला आणि तो चुकला तर आपलं नुकसान होऊ शकतं. तर आता आपण काय करूया, जे आपण कटिंग केलेले भाग आहेत किंवा जे अस्तर आहे ते अस्तर आपल्याला काय करायचं आहे, ह्या पीसवर ठेवून ते ब्लाऊज कटिंग करायचे. तर हे तुम्हाला माहीतच असेल की जे मोठे बाजूचे काट असतात ते आपण बाहीसाठी यूज करतो आणि जे छोटे काट असतात ते आपण पाठीच्या भागासाठी यूज करतो. तर ही गोष्टी लक्षात ठेवायच्यात आपल्याला की जी मोठे काट आहेत ते बाहीसाठी यूज करायचे आणि जे छोटे काट आहेत ते पाठीच्या भागासाठी यूज करायचे. तर पहा मी या पद्धतीने बाही कटिंग ठेवली आणि जास्तीचं मार्जिन का घेते कारण की हा ब्लाऊज पण छोटा आहे आणि त्याचा ब्लाऊज पीस म्हणजे मापाचा जो ब्लाऊज म्हणजे आपण जे माप काढतो ते 32 छातीचं आहे ते छोटं माप आहे की नाही. मग त्याच्यामुळं आणि हा जो ब्लाऊज पीस आहे खूप मोठा आहे. पण कधी कधी काय होतं मोठ्या मापाचा ब्लाऊज असता तर बसत नाही, मग तो व्यवस्थित आपल्याला कटिंग करावा लागतो. तसं याचं नाही आहे. आता हा जो ब्लाऊज आहे तो काय आपल्याला भरपूर ब्लाऊज आहे, जो साडीतला पीस निघालेला आहे ना तो भरपूर मोठा आहे. त्याच्यामुळं आपण ज्या पद्धतीने म्हणाल त्या पद्धतीने तो ॲडजस्ट करू शकतो. ह्याच वेळेस जर मोठ्या मापाचा ब्लाऊज असता तर आपल्याला व्यवस्थित एकदम काटेकोरपणे ब्लाऊज कटिंग करावं लागला असता. आणि लक्षात ठेवायचं तरीसुद्धा थोडं जास्तीचं ब्लाऊज ठेवायचं ज्यावेळेस आपण अस्तरम ब्लाऊज पीस कटिंग करत असतो त्यावेळेस. तर आता हा जो ब्लाऊज आहे तो मी पूर्ण कटिंग करून घेते आहे मैत्रिणी, तुम्ही पाहू शकता. आणि तुमच्या देखतच मी मागच्या व्हिडिओमध्ये पॅटर्न कटिंग केला होता आणि त्याच पॅटर्नवर हा मी ब्लाऊज कटिंग केलेला आहे. एकदम जशा पद्धतीने आपण कटिंग केली ना त्याच पद्धतीने आपल्याला स्टिचिंगसुद्धा करायची आहे. तर हे जे आता जी क्रॉसपट्टी ती क्रॉसपट्टी आपण कसं बाकीचे पॅटर्नला बाजूने जागा सोडली किंवा जो साडीतला पीस आहे तो जास्तीचा घेतला, पण तुम्ही पाहू शकता क्रॉसपट्टीला तसं केलेलं नाही आहे. क्रॉसपट्टी एकदम परफेक्ट मापाने कटिंग केलेली आहे. तर पहा मैत्रिणींनो, हा जो बॅक साईड आहे तो आपण कटिंग केला आहे. त्यानंतर ही क्रॉसपट्टी, हा साईडचा भाग, ही कटोरी आणि ही आपली बाही कटिंग. मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला मग भेटूया.